त्यात काय स्वार्थ नव्हता. भावना एकच होती की माझ्या एका नेत्याचं ते स्वप्न होतं. म्हणजे पवार साहेबांकडे मी बोलले बघून, ज्या नेत्यांनी आम्हाला घडवलं, त्या नेत्याकडे बघून अजितदादा फार भावनिक होते. कोणाला माहीत असेल, जे जवळचे आहेत त्यांना माहीत होते, ते सेन्सिटिव्ह असायचे. त्यांना पवार साहेबांच्याकडे हे गेल्यानंतर ते एवढे भावनिक व्हायचे. आम्हाला बोलायचे, नाही आता ते सगळं संपून टाकूया आपण. हे आता नव्हे, हे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेलं होती चर्चा. शेवटी शेवटी आम्ही ही चर्चा अंतिम टप्प्यात आणली होती. अंतिम टप्प्यात आणलं तर पवार साहेबांची परवानगी घ्यायची. पवार साहेबांच्यावर आमची चर्चा झाली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर आपण बसून त्याचा निर्णय घ्यायचा आणि लगेच त्या ठिकाणी बैठका घेऊन आपण निर्णय जाहीर करू, अशा प्रकारचं अजितदादांचा त्या ठिकाणी विषय होता. त्यात एकच हेतू होता की पार्टी एक व्हावी. पार्टीमध्ये अनेक नेते आहेत, ते एकसंगतेने जर महाराष्ट्रभर फिरले, एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये पर्याय किंवा पक्ष म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो या ठिकाणी देऊ शकतो, हा आत्मविश्वास दादांकडे होता. आता त्याच्या उपरोक्ष कोण, हा विचार कधी कोणी केलाच नव्हता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक संगतीने काढताना अजितदादांचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत होतं, त्यांच्या नंतर कोण, हा विषयच कधी आला नव्हता.